तर या संदर्भातली एक मोठी बातमी येते आहे। अक्षय शिंदेच्या वडिलांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेण्याची तयारी केलेली आहे। उद्या ते हायकोर्टामध्ये याबाबत याचिका दाखल करणार आहेत। अक्षय शिंदेला बनावट चकमकीमध्ये मारण्यात आलं असा दावा अक्षय शिंदेचे वडील याचिकेमध्ये करणार असल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, काय अपडेट्स आहेत याबाबत? अमोलजी, आपण पाहिलं तर काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आहे ते ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल या इथे माध्यमांची बोलताना सांगितलेलं होतं की अक्षय शिंदे याचा हत्या आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच्याच प्रकरणी आहे ते आता शवविच्छेदनाचा अहवाल पुढे आल्याच्या नंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आणि अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात जाण्याची तयारी आहे ती दर्शवलेली आहे। त्यामुळे उद्या अक्षय शिंदेचे वडील आहेत ते हायकोर्टात जातील आणि त्यांचा मुख्य आरोप आहे तो म्हणजे या ठिकाणी जे तळोजा कारागृहातून आणत असताना अक्षय शिंदे याचा जो हत्या आहे ती करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणात बदलापूर पोलीस आहेत ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचा प्रमुख आरोप आहे तो या संपूर्ण प्रकरणात अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेला आहे। त्यामुळे उद्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्याच्या नंतर याच्यावरती कशा प्रकारे सुनावणी आहे ती पार पडते आणि त्यासोबतच दुसरीकडे ज्या यंत्रणा आहेत त्या देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात। त्यामुळे काय एक पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल।